नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे अन्नपूर्णा स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. कैलासाचल कंदरालय करी गौरी उमाशंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाट न करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. कैलासाचल कंदरालय करी. आलय म्हणजे घर. कैलासाचल कैलास, अचल म्हणजे पर्वत, कंदर म्हणजे कपाऱ्यांमध्ये, गुहेमध्ये. कैलास पर्वताच्या गुहेमध्ये जिने आपलं वसतिस्थान म्हणजे आलय निर्माण केलेलं आहे, गृह निर्माण केलेलं आहे, अशी ती अन्नपूर्णा माता. गौरी, सगळी पार्वती मातेची विशेषणं आहेत पहा. गौरी म्हणजे जी गौरवर्णाची आहे ती. उमाशंकरी, जी उमा आहे, आणि शंकरी म्हणजे शंकराची अर्धांगिनी आहे म्हणून शंकरी. कौमारी, की कारण देवीची वेगवेगळी रूपं आहेत. आपण नवरात्रामध्ये कुमारिका पूजन करतो म्हणून ती कौमारी आहे. आणि कसे निगमार्थ गोचर करी. निगमार्थ गोचर करी म्हणजे काय, तर वेदांचा अर्थ स्पष्ट करून सांगणारी. निगम म्हणजे वेद, अर्थ, वेदांचा अर्थ गोचर करी म्हणजे स्पष्ट करून सांगणारी आहे. वेदसुद्धा अशा ह्या मातेपुढे नतमस्तक होतात. ते सुद्धा म्हणतात नैती नैती, म्हणजे न इति न इति. ही आम्ही जे वर्णन केलेलं आहे तसा हा भगवंत नाहीच आहे. तशीही देवी आहेच आहे, वेगळीच आहे ती, असं वेद सांगतात. म्हणून वेदांचा अर्थ स्पष्ट करून सांगणारी ओंकार बीजाक्षरी. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे कृष्णाने ओम. जर ओम तुम्ही म्हटलात तर ओम मध्ये सर्व सामावलेलं आहे. एक बीज आहे ते हे देवीचं मूळ बीज ओम असं आहे. मोक्षद्वार कपाट पाट न करी. मोक्षाचं कपाट म्हणजे द्वार उघडणारी अशी. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षण सांभाळणं. माणसाला मोहाचा क्षण सांभाळता आला पाहिजे प्रत्येक वेळी, तर माणसाला मोक्ष मिळू शकतो. तर आपल्या ह्या जीवात्म्याला मोक्षाप्रत नेण्यासाठी जी कवाडं आहेत ती उघडणारी अशी काशीपुरीची अधिष्ठात्री देवता हे माता अन्नपूर्णा, तू आमच्यावर कृपेचा वर्षाव कर आणि आम्हाला भिक्षा दे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.